खरगे यांना पत्र लिहिल्याचं समोर आलंय। त्यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढण्याच्या आधीच काँग्रेसला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागतो की काय? पाहूयात एक रिपोर्ट। सत्ताधारी भाजपला सत्तेच्या खालती खेचण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडीची मोठ बांधली। आगामी लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या जागा वाटपाच्या हालचाली सुरू आहेत, पण त्याआधीच महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये असंतुष्टांचा मेळा लागल्याचं दिसतंय आणि याचं कारण काही असंतुष्ट नेत्यांनी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे। तसंच राज्यातील लोकसभा निवडणुकीत थेट प्रियांका गांधी यांना उतरवण्याचा आग्रह या नेत्यांनी धरला आहे। प्रियांका गांधी यांनी वर्धा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची या गटाची मागणी आहे, तर अहमदनगरच्या जागेवर बाळासाहेब थोरात, भंडारा गोंदियात नाना पटोले, चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार, रामटेकमधून नितीन राऊत, साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण, नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण, लातूरमधून अमित देशमुख, यवतमाळ वाशिममधून शिवाजी मोघे, मुंबईतून वर्षा गायकवाड, धुळे मालेगाव मतदारसंघातून असलम शेख, पुण्यातून विश्वजित कदम आणि कोल्हापुरातून सतेज पाटील यांना लढवलं जाण्याची मागणी काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे। इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसला तरी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून आता अंतर्गत संघर्षाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे निवडणूक आणि उमेदवारी म्हटलं तर संघर्ष हा काँग्रेसच्या पाठीलाच भिजलेला आहे असं म्हणावं लागेल। 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली होती। यातून काँग्रेसच्या नेत्यांनी धडा घेऊन या निवडणुकीसाठी कामाला लागणं अपेक्षित आहे, पण असं न होता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजीनं डोकं वर काढल्याचं दिसतंय। आगामी काळात मोदींना टक्कर द्यायची की काँग्रेसमध्ये अंतर्गत या सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यायची, हा प्रश्न या निवडणुकीत देखील पुन्हा एकदा काँग्रेसच्या समोर उभा ठाकेल अशी स्थिती सध्या काँग्रेसमध्ये निर्माण झालेली आहे। प्रतिमांडे, न्यूज 18 उस्मानाबाद, नागपूर।